नमस्कार. आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव सचिन हरिभाऊ जाधव, राहणार मोठेवाडी, गाव कापशी. मी काय केलं होतं, माझा आल्याचा शेजारी प्लॉट होता, त्याला जर्मिनेटर वापरलं होतं आणि शिल्लक राहिलेलं बॅलरमध्ये इथंच उभा करून ठेवला होता बॅलर. योगायोगाने ट्रॅक्टरचा धक्का लागला आणि बॅलर जाग्यावरती सांडला आणि सांडल्यानंतर एक चांगला प्रयोग झाला आमच्यासाठी. कारण हे नारळाला नारळ यायचे आणि एवढ्या साईजचे होऊन असे होऊन गळून पडायचे आणि ते सांडल्यामुळं 1-2 महिन्यानंतर एक अप्रतिम रिझल्ट आला. आज जर नारळाला नारळ बघितले तर केवढे नारळ झालेले आहेत बघा. एवढा मोठा रिझल्ट त्या जर्मिटॉनचा झालेला आहे. बाकी पिकांवर वापर तुम्ही केला पाठीमागं? पावट्यासाठी घेतले होते, फुलकळीसाठी? पावट्यासाठी घेतलं होतं. पावट्याला इतकी फुलकळी लागली होती की संपूर्ण क्षेत्र पांढरं शुभ्र झालेलं होतं आणि आता त्याच्यानंतरनं आल्यासाठी पण वापरलं होतं. पण मध्यंतरीच्या काळात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि आमचं थोडंसं दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळे थोडासा करपा त्याच्यावरती आला. पण आलं कुठं लागलं का ते? आलं लागलेलं मुळकूज नाही. कंदकुज कुठं झालेलं तुम्हाला नाही जाणवले का? तसं कंदकूज कुठंच झालेलं नाही. हे असा प्लॉट जाग्यावरती तरकटला होता. आणि स्टिकॉनचा तुम्हाला काय जाणवला अनुभव? स्टिकॉन सोडल्यामुळं फायदा एवढा झाला की औषधाची ताकद वाढली आणि ड्रीपमधून सोडल्यानंतर ॲसिडचं काम त्यानं केलं आणि ड्रिप स्वच्छ पांढऱ्या झालं मुळांची संख्या वाढवली आणि दुसरी गोष्ट म्हणजे निमेटोड कुठेही आला नाही प्लॉटला. प्लॉटला कारण निमेटोड. आलेटच्या प्लॉटला जर पाहायला गेलं तर निमेटोडचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव होतो. आणि तणनाशकामध्ये स्टिकॉन घेतल्यानंतर काय अनुभव आहे? तणनाशकामध्ये आता लांबचं उदाहरण नाही, हे क्षेत्र आहे बघा. ह्या क्षेत्रामध्ये संपूर्ण लाव्हाळा आणि हराळी झाली होती. तर ह्या क्षेत्राला मी स्टिकॉन मिरा 71 मध्ये स्टिकॉन मिक्स करून वापरलं, तर आज एकही कुठं बघायला हराळी राहिली नाही किंवा लव्हाळा राहिला नाही. लवाळा सुद्धा गेला का? सगळं बघा ना, क्लीन झालं सगळं. बरं बरं. आणि किती वेळा फवारणी केली होती तुम्ही त्यासाठी? 2 वेळा फवारणी. 2 वेळा. किती दिवसाच्या फरकानं? 30 दिवसाच्या फरकाने होय पाऊस का? पडेल तसं